विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्रातील राज्य परिवहन मंडळाच्या म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आलाय, ज्याचा त्रास सध्या प्रवाशांना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतोय। तर न्यूज मराठी 24/7 च्या प्रतिनिधी संजीवनी वैचल या सध्या बोरिवली पूर्वच्या नॅन्सी कॉलनी मधील एसटी स्टँडवर आहे। तर थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया एकंदरीत संपाचा आढावा। आज सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल अनेक ठिकाणी जे एसटी कर्मचारी आहेत त्यांनी संपावर जाण्यात आलेले आहे। त्यामुळे जे कोकणात जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे। सध्या मी आहे बोरिवली पूर्व नॅन्सी कॉलनी या एसटी स्टँड या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांनी संप घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जे कोकणात जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना त्याचा सामना करावा लागत आहे। तसेच जे कर्मचारी आहेत त्यांचे असे म्हणणे आहे जे 7वे वेतन आहे त्या आयोगाकडून राज्य सरकारकडून समान वेतन मिळावे यामुळे ह्यांनी संप घेण्यात आलेले आहे। जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत असा संप सुरळीत चालू राहील असे त्यांचे म्हणणे आहे। तसेच जे कोकणात जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना त्याचा सामना करावा लागत आहे। तसेच गणेश उत्सव देखील 2 दिवसावर येऊन राहिलेले आहे, त्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना त्याचा सामना करावा लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई।